डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून असं सांगितलं होतं की राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीसारखी साजरी करा. परंतु या जयंतीचा विसर अनेक जणांना पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. जे आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांनाही विसर पडलेला आहे, ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांनाही याचा विसर पडलेला आहे आणि जे लोककल्याणाच्या, सामाजिक लोकशाहीच्या आणि लोककल्याणकारी योजनांच्या गोष्टी करतात त्या सगळ्यांनाच राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा विसर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या संदर्भामध्ये शासनानेच हे धोरण आखलं पाहिजे की राजर्षी शाहू महाराजांची जयंती ही सामाजिक लोकशाही दिन म्हणून साजरा केला पाहिजे. खरं तर भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच आपण सामाजिक लोकशाहीची भाषा केलेली आहे. आपल्याला सामाजिक आणि राजकीय लोकशाहीबरोबरच आर्थिक लोकशाही देखील प्रस्थापित करायची आहे. अशा तिन्ही प्रकारच्या लोकशाहीचा विचार आपण भारतीय संविधानामध्ये केलेला आहे आणि सामाजिक लोकशाहीचं एक मोठं चॅलेंज आज आपल्या समोर आहे आणि म्हणूनच लोक सामाजिक लोकशाहीसाठी रस्त्यावरती येताना देखील पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनाची भूमिका असली पाहिजे की आपण सामाजिक लोकशाही दिन साजरा केला पाहिजे आणि सामाजिक लोकशाही आपण कशा पद्धतीनं प्रस्थापित करू याचा विचार केला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील सांगितलं होतं की जोपर्यंत आपण सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणार नाही तोपर्यंत इथल्या राजकीय लोकशाहीला काहीच अर्थ असणार नाही आणि म्हणूनच लवकरात लवकर आपल्याला सामाजिक लोकशाही प्रस्थापित करावी लागेल, तेव्हाच कुठे आपली राजकीय लोकशाही टिकून राहील. परंतु लोक केवळ राजकीय लोकशाहीच्या मागे लागलेले आहेत, त्यांना आणखीनही सामाजिक लोकशाहीबद्दल काहीही वाटत नाही आणि म्हणूनच शासनाच्या स्तरावरती सामाजिक लोकशाहीसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि संविधान सभेनं देखील एक चॅलेंज आपल्यासमोर ठेवलेलं होतं की लवकरच आपल्याला सामाजिक लोकशाही प्रस्थापित करावी लागणार आहे आणि या सामाजिक लोकशाहीचा खरा पाया जर या भारतामध्ये कोणी घातला असेल तर तो बुद्धानंतर तो राजर्षी शाहू महाराजांनी घातलेला आहे आणि म्हणूनच आधुनिक भारताच्या लोकशाहीमध्ये राजर्षी शाहू महाराजांना लोकशाहीच्या म्हणजे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ असं म्हटलं जातं. खरं तर हा राजा होता आणि राजा कधीच लोकशाहीचा विचार करत नसतो, परंतु राजर्षी शाहू महाराज असे एकमेव राजे होते ज्यांनी लोकशाहीचा विचार मांडला आणि त्यांच्या संस्थानामध्ये तो प्रत्यक्षात उतरवूनही दाखवला. लोकशाहीमध्ये सामाजिक लोकशाही म्हणजे नेमकं काय असतं याचा विचार करत असताना आपण हे बघितलं पाहिजे की राजर्षी शाहू महाराजांनी कशा पद्धतीने सामाजिक लोकशाहीचा विचार केला. ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरचा राज्यकारभार हातामध्ये घेतला त्यावेळेस त्या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये जे काही अधिकारी होते ते 71 अधिकारी होते आणि या 71 अधिकाऱ्यापैकी जवळपास 60 अधिकारी हे ब्राह्मण होते आणि 11 अधिकारी हे इतर होते. ही जी आकडेवारी आपण बघतो आहे या आकडेवारीकडे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की ही जी सगळी संस्थानं आहे हे सगळं संस्थान ब्राह्मण लोक चालवत होते. त्याचबरोबर त्यांच्या संस्थानामध्ये जे काही 52 अधिकारी होते, जे खाजगी अधिकारी होते, त्या 52 अधिकाऱ्यापैकी 45 अधिकारी हे ब्राह्मण होते आणि केवळ 7 अधिकारी हे इतर जातीतले होते. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या समोर असा प्रश्न पडला की बहुजन समाजामध्ये इतर इतक्या मोठ्या जाती आहेत आणि ते इतक्या मोठ्या लोकसंख्येने आहेत तरीही त्यातले अधिकारी का नाही आहेत. त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या समोर आपल्याला माहिती आहे की वेदोक्त प्रकरण झालं आणि त्यांना इथला जो सामाजिक भेदभाव आहे तो सामाजिक भेदभाव लक्षात आला आणि म्हणून हा सामाजिक भेदभाव संपला पाहिजे आणि सगळ्यांना समता प्रस्थापित झाली पाहिजे हा विचार घेऊन राजर्षी शाहू महाराजांनी धोरण आखायला सुरुवात केली. मद्रास, म्हैसूरची जी संस्थानं आहे ती संस्थानं ज्यावेळेस आरक्षण धोरणाचा विचार करत होते त्याच्या 20 वर्ष अगोदर राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण धोरणाचा चक्क जाहीरनामाच काढला आणि इथले जे काही शोषित वंचित समूह होता, जाती होत्या, त्या सगळ्या शोषित वंचित जाती समूहांना आपल्या शासन आणि प्रशासनामध्ये सहभागी करून घेण्याचं धोरण त्यांनी आखलं. जे काही तलाठी होते त्या तलाठ्यांचा विचार करत असताना देखील त्यांनी हा विचार मांडला की जी काही तलाठी भरती आपल्याकडे होते किंवा तलाठ्यांची पदं वाटली जातात त्याच्यामध्ये अस्पृश्य जातीतल्या लोकांना देखील या तलाठी पदाच्या संधी दिल्या पाहिजे. प्रत्येक महालास किमान 3 तरी अस्पृश्य तलाठी असले पाहिजेत असं धोरण राजर्षी शाहू महाराजांनी आखलं. 1902ला त्यांनी ज्यावेळेस आरक्षणाचा जाहीरनामा काढला त्यावेळेस त्यांच्यावरती अनेक लोकांनी टीकाही केली. विष्णू गोविंद विजापूरकर, लोकमान्य टिळक, गणपतराव अभ्यंकर अशी अनेक मंडळी होती ज्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या या आरक्षण धोरणावरती टीका केली. परंतु या लोकांना हे समजावून कसं सांगायचं असा देखील प्रश्न राजर्षी शाहू महाराजांच्या समोर होता आणि म्हणूनच त्यांनी ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर यांना एक उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की मी या लोकांना आरक्षण का देतो आहे, त्या लोकांना मी या शासन आणि प्रशासनामध्ये का सामावून घेतो आहे. आणि म्हणून त्यांनी अभ्यंकरांना गप्पा मारता मारता घोड्याच्या थट्टीकडे घेऊन गेले आणि घोड्याच्या थट्टीकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी नोकराला सांगितलं की या घोड्यांना चंदी टाक.
त्या नोकराने चंदीचं पोतं आणलं आणि त्या घोड्यांच्या एका त्या थट्टीसमोर टाकलं. सगळी घोडी तिकडे धावत गेली. जी ताकदवान घोडे होते, जे सशक्त घोडे होते, ते सगळे घोडे त्या चंदीकडे धावत गेले आणि त्यांनी सुरुवातीला ही सगळी चंदी खाऊन घेतली. परंतु याच्यामध्ये काही अशक्त घोडे होते, काही म्हातारे झालेले घोडे होते, काही आजारी घोडे होते. त्यांना मात्र ही चंदी मिळाली नाही, कारण ते त्या ताकदीने धावू शकले नाहीत आणि ती चंदी ताब्यात घेऊ शकले नाहीत. आणि म्हणूनच अभ्यंकरांना त्यांनी हे पटवून दिलं की जी ताकदवान समाजातली लोकं आहेत, शक्तिवान लोकं आहेत किंवा जे श्रीमंत लोक आहेत, तेच सगळी ही चंदी खात आहेत. इथला गरीब समाज, दुबळा समाज, वंचित समाज यांना ही चंदीच मिळत नाही आणि म्हणूनच त्यांच्या तोंडात तोबरा भरण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या सगळ्या क्षमता इथल्या व्यवस्थेने मारून टाकलेल्या आहेत आणि म्हणूनच ते धावत जाऊन ही चंदी खाऊ शकत नाहीत. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं की त्यांच्यासाठी एक वेगळा तोबरा आपल्याला भरून ठेवावा लागणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की या समूहाला याच्यामध्ये जर सामावून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी स्वतंत्र जागांची व्यवस्था करावी लागणार आहे. त्याच्या पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी आणखी एक उदाहरण दिलं आणि त्यांनी सांगितलं की समजा एखाद्या आईला जर 2 मुलं असतील आणि त्याच्यामध्ये एक मुलगा चांगला सशक्त आहे, त्याचे हात पाय वगैरे सगळे चांगले आहेत, आणि दुसरा जर एखादा मुलगा असेल आणि तो अशक्त आहे, त्याला निसर्गाने काहीतरी कमी दिलेलं आहे, अर्थातच तो अपंग आहे, दुबळा आहे, तर त्या आईचा विचार काय होतो? तर ती आई त्या सशक्त मुलासाठी तर जेवण देतेच देते, परंतु त्या अपंग असलेल्या, दुबळ्या असलेल्या मुलांसाठी खास जेवण बनवते आणि त्याला वेगळा घास भरवते. राजर्षी शाहू महाराजांनी हेच सांगितलं की जी सशक्त आहेत ती त्यांच्या हाताने खाऊ शकतात, ते त्यांच्या हाताने त्यांचं अन्नही निर्माण करू शकतात आणि ते कमवूही शकतात. परंतु ही जी अशक्त लोक आहेत, दुबळी लोक आहेत, यांच्यासाठी काय आहे? त्यांच्या सगळ्या क्षमता मारलेल्या आहेत आणि म्हणून त्या आईला त्या बाळासाठी एक वेगळा घास भरवावा लागतो आहे. आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्याचं देखील उदाहरण राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आहे. एखादा डॉक्टर ज्यावेळेस किंवा एखादी नर्स एखाद्या पेशंटला औषध देते, त्यावेळेस सशक्त पेशंटसाठी वेगळी औषधं असतात आणि जो अशक्त पेशंट आहे किंवा त्याला जास्तच गरज आहे त्यांच्यासाठी वेगळी औषधं असतात, म्हणून त्यांना वेगळी व्यवस्था करावी लागते. अशा अनेक उदाहरणं देऊन राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाचं धोरण पटवून दिलं आणि या आरक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक लोकांना त्यांनी सामावून घेतलं. अनेक जाती अशा होत्या ज्या वंचित होत्या, शोषित होत्या, पीडित होत्या आणि व्यवस्थेने त्यांना या सिस्टमच्या बाहेरच फेकून दिलेलं होतं. त्या सगळ्या व्यवस्थेतल्या बाहेर फेकलेल्या लोकांना राजर्षी शाहू महाराजांनी व्यवस्थेमध्ये आणलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आरक्षणाचं धोरण आहे, हे आरक्षणाचं धोरण नंतर भारतीय संविधानामध्ये आणलं. आपण जर भारतीय संविधानातलं कलम 15 आणि 16 काढून वाचलं तर आपल्याला असं दिसेल की राजर्षी शाहू महाराजांनी जे आरक्षणाचं धोरण कोल्हापूर संस्थानामध्ये राबवलेलं होतं, तेच आरक्षणाचं धोरण तशाच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की शोषित वंचित असलेल्या हजारो जातींना आज मोठी संधी मिळते आहे आणि हे लोक अधिकारी तर होतच आहेत, परंतु आज आपण बघतोय की एका आदिवासी समाजामधून, जंगलात राहणाऱ्या समाजामधून एक महिला या देशाची राष्ट्रपती झालेली आहे. इथल्या स्त्रियांना देखील एक वेगळ्या स्वतंत्र पद्धतीनं आरक्षण देऊन त्यांना देखील या प्रवाहामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, कारण त्या देखील या प्रवाहाच्या बाहेर होत्या आणि त्यांना देखील दलितांच्या पलीकडची म्हणजे पददलिताची वागणूक इथल्या महिलांना देण्यात आलेली होती आणि म्हणूनच त्यांना देखील प्रवाहामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचं संपूर्ण जे काही राज्य होतं हे कल्याणकारी राज्य म्हणून तयार केलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या जातसमूहांना सामावून घेण्याचं काम केलं. खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं आहेत की राजर्षी शाहू महाराजांनी कशा पद्धतीनं त्यांच्या राज्यामध्ये आपलं धोरण आखलेलं आहे आणि याच माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांनी हेही पटवून दिलं की मी कशासाठी आरक्षणाचं धोरण या संस्थानामध्ये राबवतो आहे. आपल्याला राजर्षी शाहू महाराजांचं जर हे सगळं आरक्षणाचं धोरण वाचायचं असेल तर माझं आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी हे पुस्तक नक्की वाचा आणि आपला रिप्लाय नक्की कळवा. पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ही जयंती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीसारखी साजरी करूया. राजर्षी शाहू महाराजांच्या या लोककल्याणकारी धोरणाबद्दल आणि आरक्षणाच्या धोरणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.